श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने आणि सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. खूपच छान आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. आहे ना, कालचा व्हिडिओ आहे. मी मंदिरात गेली होती ना पूजेला, संध्याकाळची पूजा आरती वगैरे. पशुपतीचा उपास होता ना माझा, ती संध्याकाळची पूजा आहे. आणि मंदिरातलं गणपतीचं मंदिर आहे इथं. ही देवीची मूर्ती आहे, पार्वतीची. कशी पूजा केलेली आहे पशुपतीची. पशुपतीचा सोमवार होता, चौथा माझा. नंदीश्वर बसलेले आणि इकडे या महिला बसलेल्या आहेत. आरती झाल्यावर बसलेल्या होत्या. हे आता बाहेरचं दाखवतो मी तुम्हाला. संध्याकाळी झालं, भाविक येताचे. हे आता बाहेरचं दाखवतो. बाहेर एकदम छान वातावरण आहे संध्याकाळचं. त्या मावशी इथं दिवा लावत होत्या. आणि बाहेरचं बघा, झाडं वगैरे किती लावलेले आहेत, किती छान वाटतंय संध्याकाळी. बघा, आता इथं महिला आरती करतायत. छान वाटतंय संध्याकाळी. सगळे दिवे वगैरे लावलेले, स्पीकरवर आरती म्हणताय. शिव दशभुजाती सोये, तीन
बांबू ट्री घेतलेलं आहे शोपीस म्हणून पण आणि वास्तुशास्त्रानुसार पण चांगलं आहे ते. आजूला घेतलेला आहे आम्ही. कसा वाटला सांगा. मग असं झोके घेतोय विष्णू. चला तुम्हाला आहे ना आज मी एक सँडविच बनवून दाखवणार आहे. वेगळ्या पद्धतीचे आहेत माझे. त्याच्यासाठी ना हे आटावाले ब्रेड घेतलेले आहेत आणि त्याला लागणारं साहित्य चिली सॉस, शेजवान चटणी, टमॅटो सॉस आणि हे चीज आणि शेव असं घेणार आहे. चला पुढे कसं दाखवते. हे शेजवान चटणी लावून घेते पहिल्यांदा. पोरांना पटकन टिफिनला द्यायला बरं राहतं. असं लावून घ्यायचं याच्यावर आणि एका बाजूला टमॅटो सॉस लावून घ्यायचं. चिली सॉस टाकून घ्यायचं. हे असं किसून घ्यायचं चीज त्याच्यावर जेवढं पाहिजे तेवढं. आणि ना आलू बुर्जी शेव आहे असं टाकून घ्यायचं. एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये लहानांपासून मोठ्यांना कोणाला पण चालू शकतं. आणि याच्यात ना कांदे टमाटे मिरची वगैरे टाकतात ते मला माहिती आहे. पण टिफिनला ते काही जास्त वेळ पोरं खातात ना, जास्त वेळाने त्याचं काही चांगलं लागत नाही. हे ना केव्हा पण खाल्लं ना तरी छानच लागतं टिफिनला. आता मी ना हे शेकून दाखवते तुम्हाला. तूप टाकून घेते किंवा बटर राहिलं तर बटर टाकायचं. पण आपण एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये बनवतोय. असे ठेवून घ्यायचे गरम तव्यावर. वरून पण तूप टाकून द्यायचं. हे बघा आपले तयार झाले सँडविच साध्या सिंपल पद्धतीमध्ये. सकाळी पोरांना टिफिनला द्यायला पटकन चांगले राहतात. हे बघा एकदम कुरकुरीत झालेले आहेत मस्त. करून बघा तुम्ही पण सकाळी लवकरात लवकर करता येतं. कांदे टमाटे काही टाकायची गरज नाही. अशा पद्धतीने पण करून बघा, खाऊन बघा.